सो दिस इज पार्ट 2. वेलकम बॅक टू द चॅनल अँड तुम्हाला खूप खूप स्वागत आहे मनापासून पार्ट नंबर 2मध्ये. तर येस, तुम्ही पहिला भाग बघितलाच असेल. तर अजिंठा ट्रिप आम्ही सडनली प्लॅन केलेली अँड येस, बाकीच्या आमच्या केव्ज बघून झालेल्या होत्या. तर आम्ही पूर्ण केव्ज बघत बघत पुढे जात होतो अँड भरपूर अशा गोष्टी तिथं तुम्ही रिव्हील होणार तुम्हाला वेन यू विल ऑब्झर्व व्हेरी केअरफुली. तर आता आम्ही वरती जात आहोत, वरती बघायला की काय आहे. तर लेट्स गो. अजिंठा ज्या केव्ज आहे ते सातवाहन आणि राष्ट्रकूट या घराण्याकडूनच बांधलं गेलं आहे. तर मित्रांनो, अजिंठा लेण्यांचा शोध ब्रिटिश सैन्य अधिकारी मेजर जॉन स्मिथ अजिंठाच्या जंगलात शिकारीसाठी गेले असता त्यांना क्रमांक 10 लेणी ही नजरेस पडली. याच दिवशी अजिंठा लेणी जगासमोर आलेली आहे. जो अजिंठाचा व्ह्यू पॉईंट आहे, तर येथून त्यांना सर्वप्रथम लेण्या दिसल्या होत्या. जी 10 नंबरची लेणी आहे त्यामध्ये जॉन स्मिथ यांची सही आणि दिनांक त्या स्तंभावरती आपल्याला आढळून येतो. अजिंठा लेण्यांमधील वास्तुकला, भगवान बुद्धांचे जीवन आणि शिकवण अजिंठा लेण्यांच्या भिंतीवर आणि छतावर आपल्याला कोरीवकाम आणि चित्राद्वारे वर्णन केलेले असून जुन्या आणि भूतकाळातील लोकांच्या तेजाची आठवण आपल्याला नक्की करून देते. हे बघताना हा जो सीन आहे तो डोळ्यांना पारणे फिरणारा वाटतो मित्रांनो. खूप सुंदर आणि खूप छान वाटतं तिथं. लेणी क्रमांक 26 प्रसिद्ध पुनर्निर्मित बुद्ध मूर्ती आहे आणि गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण 26 क्रमांकाच्या लेणीमध्ये चैत्य आर्ट याद्वारे आहे. तर 26 क्रमांकाच्या लेणीला डाव्या बाजूला दरवाजा आणि मधल्या बाजूला दरवाजा आहे. तर मधल्या बाजूच्या दरवाजाने आतमध्ये प्रवेश करता येतो. तर डाव्या बाजूच्या दरवाजाजवळ महापरिनिर्वाण झालेली मूर्ती आहे आणि त्या दरवाजांवरती ना पाली आणि ब्रह्मर्षी भाषेत माहिती देणारा मजकूर तुम्हाला तिथं आढळून येईल जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं तर. किती सुंदर पद्धतीचं हे आर्किटेक्चर केलेलं आहे. तर या ठिकाणी भरपूर मुलांच्या इथं सहली आलेल्या होत्या. तर इथं तुम्हाला मंकीज तर मिळतीलच खूप काही. तर तुम्ही असं काही देऊ नका त्यांच्या हातामध्ये की जेणेकरून ते प्लास्टिक किंवा जे रॅपर असतात ते कन्झ्युम करतील. कहाँ से हो आप? सिल्लोड. ट्रिप आली का? ओके गुड. कोणतं स्टँडर्डला आहे? ओके 11. गुड. मंकी कागद नाही खाऊ, कागद नाही खायचा. See the beauty. इथं आम्हाला खूप असे मंग्स भेटले जे की खूप वेगवेगळ्या कंट्रीजमधून आलेले इथं होते आणि ते व्हिजिट करतात इथं आपल्या इंडियामध्ये. काय करते तुम्ही दोघं इकडं? काय जो लगेच चालू होता. तर चला म्हटलं आपण थोडं इथं बसून मेडिटेशन करूया, थोडं एनर्जी फील करून घेऊया. तर फायनली दे डीड. जेव्हा तुम्ही तिथं बसतात ना आणि खूप छान म्हणजे नाही एक्सप्लेन करता इतकं सुंदर वाटतं तिथं. तर म्हणूनच लोक तिथं इतकं डीप स्टडी करण्यासाठी जात असतात. नुसतं आपण बघायला जातो आणि वी आर नॉट गेटिंग एनिथिंग. सो वी हॅव टू ऑब्झर्व केअरफुली, वी हॅव टू स्टडी की वॉज द पर्पज. सो नेक्स्ट टाईम तुम्ही जेव्हा जाणार तेव्हा फक्त बघायचं नाही, ते आत्मसात पण करायचं. भारतीय प्रगत शिल्पकलेची साक्ष अजिंठा लेणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या लेण्यांचे सौंदर्य, स्थापत्य आणि ऐतिहासिक वारसा हा पर्यटकांसोबतच अभ्यासकांनाही नेहमी भुरळ घालतो. त्यामुळे तर नेहमीच पर्यटकांची आपल्याला गर्दी दिसून येत असते. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनातील मानाची पान असलेल्या अजिंठा लेणी प्रत्येकानं किमान एकदा तरी पाहायला हव्यात. तर यांचं जे आर्किटेक्चर केलं गेलं आहे ते इव्हन वरती सुद्धा त्यांनी इतकं छान पद्धतीने वर्क केलेलं आहे की तुम्ही अमेज होणार की कसं केलं असेल त्यांनी. यू विल जस्ट सी अँड यू विल बी अमेज.
इतक्या सुंदर पद्धतीने चित्रकलेचं जे काम केलं गेलं आहे ते खरंच बघण्यासारखं आहे आणि त्यांचं अजूनही तसं ते दिसतंय इतक्या वर्षापासून. हॅलो, व्हॉट्स युअर नेम? काय नाव आहे तुझं? तुझं नाव काय आहे? विहा. से बाय बाय. जास्त आहे बाय कर. तर आता आम्ही जात आहोत लेणी क्रमांक 21मध्ये. ही जी 21 नंबरची लेणी आहे यामध्ये भिक्षूंसाठी 12 खडक खुल्या आहेत आणि एक गर्भगृह आणि 12 खांबसलेला आणि पिलास्टर केलेला वरांडा आहे. यामध्ये कोरीव खांबांमध्ये प्राणी फुलांचा समावेश आपल्याला दिसून येतो. खांबांमध्ये अप्सरा, नागराजा, नागराणी तसेच अंजली मुद्रेने नतमस्तक झालेल्या भक्तांचे आराम आहेत. हे सभागृह पूर्णपणे रंगवलेले असल्याचे पुरावे दाखवतात. यस. ओम नमः शिवाय बोल. खतरनाक. फॉर मी दिस इज व्हेरी युनिक. आणि याचं आम्ही इथं बसून मेडिटेशन केलं. खूप अमेझिंग, खूप जबरदस्त, खूप छान वाटलं गाईज. इथं आम्ही मेडिटेशन करताना आमचे बाकीचे मेंबर्स आउटसाईडला होते. दे डोंट वॉन्ट टू डू, सो दोज वॉन्ट टू डू, सो वी ऑल टुगेदर. दोघं हात आपल्या डोळ्यामध्ये ठेवायचे. काउंट करायचं. 3 5 4 3 2 1 0. Maximize the eyes. करायचं आहे.
आमचं मेडिटेशन झाल्यानंतर आम्हाला एक इटालियन जे लोक होते ते भेटले. It's very close to Italy, but we live in Paris, in France. Okay. So yes, so आपने किया है क्या चैनल सब्सक्राइब नहीं किया हो तो अभी लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. yeah, because there's no Wi-Fi. Okay, I will take a screenshot. Yeah. Thank you. Nice, love you. Okay, have a safe trip and Mustafa, you stay here and just come to India. And if I'm coming here, English. Yes. Happy journey both of you. कुठलेच तुम्ही ट्रिपला आलेत का? कुठले? जालना ना? वर्ग कोणता आहे? 6वी. हा पोरांना एंगेज करून बॉटल भरून घेतोय पहिले, म्हणजे त्यांना नंतर नंबर लागायला पाहिजे म्हणून. ही इज व्हेरी चालाक गाय. हा, तुला इथे मेडिटेशन करून कसं वाटलं सांग? एकदम भारी वाटलं, रिलॅक्स वाटलं आणि काहीतरी एनर्जी फील झाली. वाव भावा, मेडिटेशन करून कसं वाटलं तुला? छान वाटलं. तर आम्ही करून सकाळी मेडिटेशन करा. मेडिटेशन आणि तुमचा जर तुम्ही स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थी असाल मला फार फायदा होईल, तुमचं आयुष्य खूप छान होईल. अशा प्रकारे आम्ही ते सगळं एक्सपिरियन्स करून नेक्स्ट क्लोजमध्ये गेलो आणि वी विल सी देअर लॉट्स अमेझिंग थिंग्स. ते जे विहार आहेत ना तिथे लोक बसून मेडिटेशन करतात आणि साधना करतात. तर तुम्ही पण बघा जाऊन तिथं आणि यू विल फील अमेझिंग. तर यांना पण भूक लागून गेलेली होती, तर यस यांनी एकटं खाल्लं. आम्ही गेलो तेव्हा ते संपण्यात आलेलं होतं गाईस. मेडिटेशन करून कसं वाटलं? छान वाटलं. मी अगोदर केलेलं आहे मी, त्यामुळे मला एक्सपिरियन्स होता. खूप छान वाटलं.